ज्या भूमीवर जन्म आलो त्या भूमीला ज्या भूमीवर जन्म आलो त्या भूमीची शपथ मला मातृभूमीची सेवा विसरून मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा हक्क मला जगण्याचा हक्क मला अवघे राष्ट्राची कुटुंब आपुले आपण त्यातील एक दुवा सकळाचे कल्याण कराया आपुलकीचा हवा माझ्या पुरते माझे जीवन विचार असला नको खुळा नको खुळा मातृभूमीची सेवा विसरून मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा हक्क मला अवघे राष्ट्राची होईल उबळे अशा वृत्तीचा हीनपणा सोडून देऊ आणि प्रगट हो जनसेवेचा थोरपणा निसंगाचा संग सोडून सत्कर्माचा झुलवू झुला झुलवू झुला मातृभूमीची सेवा विसरून मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा हक्क मला भक्तिरसाचा अमृत ठेवा ज्ञानिया सम संत तुका चरित्र श्रवणे जीवनातल्या झडून जातील सर्व चुका चारित्र्याच्या मंदिरातला चारित्र्याच्या मंदिरातला श्रेष्ठे भक्तची हौसला मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा हक्क मला आम्हीच आमुच्या क्षुद्रपणाने आमुचा पांडव क्षुद्रियला कलंक हाजर शेवाळ्या समाज जाईल रसातळा सारे मिळूनी या पापाला सारे मिळूनी या पापाला सदा देऊया तिलांजला मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा हक्क मला मातृभूमीची सेवा विसरून
जगण्याचा हक्क मला, जगण्याचा हक्क मला, जगण्याचा हक्क मला. या कार्यक्रमात ते अध्यक्ष मान्यवर श्री भगवान दादा पासटकर, या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणणं ठीकच नाही, पण त्यांची भूमिका श्रेष्ठ राहिली आणि राहते असे उद्योगपती सुभाषजी दत्तर, एका की दोघे अत्यंत कर्तृत्वान अशा प्रकारची ती महत्त्व असेल. वयाच्या 83व्या वर्षी ते शरीराने मनाने 38 वय असल्यासारखा त्यांचा सगळा व्यवहार आहे, काळ आहे. व्यवसायात ते यश प्राप्त केलंच आहे, पण समाजकार्यात आणि सेवा कार्यात किती यश प्राप्त केलं तर 100पेक्षा अधिक मुलांच्या आईवडिलांचे त्यांनी दुवा आणि प्रसन्नता घेतलेली आहे. अशा मतिमंद मुलांना मतिमंद करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे एका अर्थी अत्यंत कर्तृत्वाचे ते आहे. आणि भगवानाचं एक वैशिष्ट्य आहे, कोणताही व्यापारी उद्योगपती हा मनुष्य आपला व्यवसाय आपला उद्योग करताना हा तोट्यातून नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न करतो. ते क्षणभर सोपं आहे, फार सोपं नाहीच आहे. तोट्याकडनं नफ्याकडे जाणं ते मुळातच अवघड आहे, पण क्षणभर सोपं आहे. पण एखादी सहकारी संस्था तोट्याकडनं नफ्याकडे नेणं अतिशय अवघड असतं, कारण त्याच्यामध्ये सहकारी माणसं असहकार करण्याचं प्रमाण जास्त असतं असं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे जे जास्त कठीण आहे, जास्त अवघड आहे असं भगवान दादांनी करून दाखवलं आहे. अशा दोन कर्तृत्वान व्यक्तीच्या शेजारी बसल्यामुळं माझ्याही मनामध्ये क्षणभर अहंकार आला की आपण खूप कर्तृत्वान अशा प्रकारे माझं पूर्ण ऐके, परत आपल्या लक्षात येईल तसं काही नाही आहे. त्याशिवाय ही कार्यक्रमाचे आहे सर्व आयोजक कार्यकर्ते, संस्था पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नांदेड सिटीमधले आणि काही बाहेरचेही बंधू आणि भगिनी. आणि मुळात नांदेड सिटीमध्ये आल्यानंतर नांदेड सिटीविषयी बोलल्याशिवाय राहत नाही. एका वाक्यात सांगायल्यानंतर तिथून जावंसं वाटत नाही आणि इथेच राहावंसं वाटतं. असं जे क्षेत्र आहे, असा जो परिसर आहे, असा हा नांदेड सिटी परिसर आहे. म्हणजे अशा परिसरामध्ये राहणारे अत्यंत भाग्यवान असे असणारे आपण सर्वजण मंडळी, हे सर्व बालगोपाळ ज्यांनी आपल्या भजनाने आपल्या सगळ्यांच्या मनातला सात्विकतेचा भाव जागृत केला. आणि त्यांच्याशिवाय गुरुजन आणि सर्व बंधू भगिनी, आपण भारतात आपला जन्म झाला आहे, हे आपली पूर्वजन्माची पुण्याई आहे. दुर्लभम भारते जन्म मानुष्य स्थिती दुर्लभ हा असं म्हणलेलं आहे. भारतात पशु पक्षी कीटक प्राणी म्हणून जन्म मिळणं सुद्धा कठीण आहे, दुर्लभ आहे. मनुष्य म्हणून जन्म मिळणं तर आणखी दुर्लभ आहे. आणि त्यामुळे या भारतभूमीमध्ये अत्यंत जगातल्या सर्वात पवित्रतम अशा भूमीमध्ये, अत्यंत श्रेष्ठ भूमीमध्ये आणि एकापेक्षा एक श्रेष्ठ परंपरेचे वारसदारांच्या मध्ये आपला जन्म झाला, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि या भूमीचे म्हणून काही वैशिष्ट्य आहे, या देशाचे म्हणून काही वैशिष्ट्य आहे. त्यातलं मला जो विषय मांडायला सांगितला त्या संबंधातला फक्त एक विषय मी सांगतो. त्यांनी स्वामी विवेकानंदांची कितीतरी प्रसिद्ध अमृतवचने आहे. अमृत कोणाला म्हणतात, कोणाच्या वाक्याला म्हणतात, तर ज्यांचं जीवन अमृतासारखं असतं त्यांच्या वाक्यांना अमृताचे म्हणतात, त्यांच्या वचनाला अमृताचे म्हणतात. असं स्वामीजींची अनेक अमृत वचने आहेत. त्याच्यामध्ये या संदर्भात त्यांनी म्हणलेलं आहे की त्याग आणि सेवा भारतातील सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, रक्तामध्ये हे दोन्ही गुण आहेत. त्याग आणि सेवा काहींचे जन्मजात असतात, जन्मतात असतात. ते असण्याचा परिणाम म्हणून सुभाषजींनी जे आता ते काम करतायत की 100 मतिमंद मुलांना आपल्या ठिकाणी आणणं, त्यांना उभं करणं, त्यांना स्वावलंबी बनवणं आणि त्यांची प्रगती होणं आणि त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जीवनामध्ये परमानंद निर्माण करणं, हे त्याग आणि सेवा असल्याच्या आदर्शातच सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यांनी कधी स्वतःच्या फायद्याचा विचार नाही केला,
परंतु त्या सगळ्यांच्यासाठी प्रयत्न केला अशी किती. आणि त्यामुळे या देशाचं हे वैशिष्ट्य आहे. कारण हजारो वर्षापासून या देशातल्या श्रेष्ठ ऋषी मुनी संत महंत साध्वी या सर्वांनी आपल्या प्रवचनांनी कीर्तनांनी आणि आपल्या आचरणाने या देशातल्या पिढ्यानपिढ्या असणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये सगळे अशा प्रकारचे भाव जागृत ठेवले आणि त्यामुळे ते प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या देशामध्ये सेवा ही कोणाला शिकवावी लागत नाही. आज आहे ती भाव फक्त जागृत करावी लागते असा आपला अनुभव. काही वर्षापूर्वी 1977 साली आंध्रमध्ये समुद्रामध्ये प्रचंड मोठं वादळ झालं. खूप मोठं नुकसान झालं. शेकडो माणसं मेली, जनावरं मेली, घरं उद्ध्वस्त झाली, शाळा उद्ध्वस्त झाल्या, उद्योगधंदे सगळे प्रकार नुकसान झालं. आता संघाच्या स्वयंसेवकांचं कुठेही असलं संकटाने धावून जाणं मदत करणं कामच असतं. स्वयंसेवकांनी धावून जे काही मदत करणं शक्य होतं ते सर्व केलं. लोकांना ज्यांना जिवंत वाचवणं शक्य होतं त्यांना जिवंत वाचवलं. आजारी लोकांना उपचार केले. ते सगळं केल्यानंतर पुनर्वसनाचं एक फार मोठं काम होतं. सगळ्यांची घरं घेऊन सगळं नुकसान झालं होतं. आता त्या पुनर्वसनासाठी काही कोटी रुपये लागणार होते. स्वाभाविकच 1 कोटी रुपये आणणार होतं. आणि त्यामुळे संघाचं काम दिलभर असल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये निधी संकलनाची एक मोहीम सुरू झाली. त्याच्यामध्ये आंध्र हे भारताचं पूर्व तटवर्ती क्षेत्र आहे, समुद्रकिनारा आहे. भारताच्या पश्चिमेला मुंबईपासून केरळपर्यंत समुद्र पसरलेला आहे. त्या असणाऱ्या याच्यामध्ये मंगलोर नावाचं एक शहर आहे. जेवढी उडपी लोक आहेत हॉटेल आहेत ते सगळे तिथलेच आहेत. त्या मंगलोर शहरामध्ये एके दिवशी स्वयंसेवकांनी ठरवलं की या दिवशी आपल्याला जी मुख्य मोठी बाजारपेठ आहे जी पुण्यात लक्ष्मी रोड आहे अशा दुतर्फा व्यापाऱ्यांची दुकानं आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या सगळ्यांकडून या असणाऱ्या का पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करू. आणि म्हणून स्वयंसेवकांनी 2 गट केले आणि 2 बाजूंनी दुकानात जाऊन व्यापाऱ्यांना भेटणं आणि निधी मागणं सुरू केलं. ते काय करतायत हे सर्वांना कळलं पाहिजे. आणि यासाठी एका ऑटो रिक्षामध्ये एक कॉलेज विद्यार्थी शेवटच्या वर्षात शिकणारा बसला होता. ध्वनिवर्धक लावला होता आणि त्या ध्वनिवर्धकावरून तो सांगत होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आंध्रमध्ये प्रचंड वादळ झाले, इतकी माणसे मंडळी, इतकी करोडपर्यंत नुकसान झाले वगैरे वगैरे. त्या सगळ्यांचं पुनर्वसनासाठी एक मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी निधी संकलन करतायत. स्वयंसेवक आपापल्या ठिकाणी येतील. आपण सर्वात त्यांना सगळ्या हाताने मदत करावी असं तो थोड्या अंतराने जाऊन आवाहन करत होता. रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला होती. रस्त्याच्या उजव्या बाजूला एक भिकारी बसला होता. कसा होता तो? जन्मताच गुडघ्याखाली दोन्ही पाय नव्हते. नंतर डावा हात कोपऱ्याच्या खाली हात नव्हता जन्मताच आणि जन्मतः अंध होता. असा अंध आणि अपंग भिकारी. ते बारकी चाकांची गाडी असते तरी अशा गाडीत बसला होता. उजव्या हाताने ती गाडी ढकलायची आणि दिसत तर काही नाही पण कोणी आहे असा आवाज आल्यावर आपल्या हाताने कटोरा पुढे करून भीक मागायची. हे त्याचं काम होतं. त्याने ते ऐकल्यानंतर आपल्या हळूहळू करत त्या रिक्षाच्या आवाजाच्या दिशेने तो गेला आणि रिक्षापासून जाऊन त्याने अशा रिक्षेला हात लावला. हात लावल्यावर त्या तरुणाचं लक्ष गेलं त्याच्याकडे आणि त्याने विचारलं काय पाहिजे दादा. त्यावर तो म्हणला की अरे बाबा तू काय सांगतोयस मला नीट कळलं नाही, ते पुन्हा एकदा मला सांग. तिच्या माझ्या विचारायला ह्याला सांगून काय फायदा आहे. आता भिकारी घ्यायला आपल्याला मदत करायला लागला आहे. पण तरी सुद्धा संवेदना होती त्यामुळे त्यांनी त्याला सगळं सांगितलं. हे सांगितल्यावर तुम्ही काय केलं आपला भिकेचा कोठारा असे पुढे गेला. एकदा पुढे केल्यावर तो मुलगा म्हणला अरे बाबा आता तरी तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये. म्हणला मी मागत नाहीये मी देतोय. सकाळपासून जी काही भीक मिळाली ती सगळी याच्यामध्ये ती सगळी तू घे आणि तिकडे पाठव. आज मला उपाशी राहावं तरी चालेल. जो कधी शाळेत गेले ज्यांनी कुठला ग्रंथ वाचला नाही ज्यांनी कोणाचं प्रवचन नाही ऐकलं असा तो अंध आणि अपंग भिकारी त्याला कुठून आला. तर स्वामींचे जे वाक्य आहे त्याग आणि सेवा भारताचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात कुठे ना कुठे अशा प्रकारची हा सेवेची भावना आहे असते असा अनुभव. पण सेवा करण्यासाठी एक गुण अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे संवेदना. संवेदना असल्याशिवाय कोणीही सेवा करत नाही. संवेदना नसली तर मुलगा आई वडिलांची पण सेवा करत नाही. हे बघण्याचं दुःखद दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. माझ्याकडे 10 वर्ष संघाच्या सेवा विभागात अखिल भारतीय काम सांगितलं. त्या निमित्ताने मी देशभर प्रवास केला. त्यातल्या काही वृद्धाश्रमात मी गेलो पण 4 पेक्षा अधिक वृद्धाश्रम बघण्याची माझी हिंमतच झाली. तिथले जे सगळे होते आई वडील ते पाहिले आणि त्यांच्या कथा ऐकल्या की अंतःकरण ढवळून निघायचे. आणि दुःखाची गोष्ट काय ते सगळे निम्न मध्यमवर्ग परिवाराचे असते. झोपडपट्टीतला एक पण नव्हतं. का? कारण संवेदना नसती
की आई वडिलांची पण तो सेवा करत नाही, तो दुसऱ्यांची सेवा काय करेल. आणि त्यामुळे संवेदनाशिवाय सेवा नसते. आणि जिथे स्वार्थ अधिक तिथे संवेदना शून्य, जिथे संवेदना अधिक तिथे स्वार्थ शून्य. स्वार्थ असतो प्रत्येक मनामध्ये, तो कमी करावा लागतो आणि संवेदना वाढवावी लागते. आजकाल सोशल मीडियावरती पुष्कळ चांगल्या चांगल्या कथा येतात. त्यात एक 2-4 वर्षापूर्वी कथा आली, तुम्ही पण वाचली असेल. कुठल्या तरी दुसऱ्या देशातली होती, बहुतेक आफ्रिकेच्या आसपास होती. त्यासाठी एक चित्रकार होता, फोटोग्राफर, उत्कृष्ट फोटो काढायचा, उत्कृष्ट फोटो, आणि फोटोची प्रदर्शनी भरायची, त्याच्यात तो भाग घ्यायचा आणि त्याला पुरस्कार मिळवायचा. आणि आतापर्यंत प्रत्येक वेळी त्यांनी असा कुठे वेगळा असा एक एकदम सुंदर फोटो काढून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. एक त्या वर्षी गोष्ट झाली स्पर्धा, आणि फोटो काढा आणि या ठिकाणी जे आणून अशा प्रकारे झालं. मग आता कुठला तरी नवीन फोटो काढायचा, कुठला काढायचा, कुठे काय मिळेल अशा विचारातून फिरला. तर शहराच्या बाहेर थोडं गेला तर थोडं जंगलच होतं. तर जंगलात तो चालला होता. थोडं अंतर पुढे गेल्याबरोबर त्याला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. जंगलात कुठलं बाळ रडतंय का? तो पुढे गेला तर नवजात अर्भक तिथे असं पडलं होतं आणि टाहू पडून रडत होतं. त्याला भूक पडली आली होती, त्याला आई पण पाहिजे होती. कोणी दुर्दैवाने त्याला जन्म देऊन ती निघून गेल्याचे काही कारणामुळे तो टाहू पडून रडत होता. आणि तिथून 15-20 फुटावरती एक गिधाड बसलं होतं. आणि ते गिधाड त्या बाळाकडे पाहतो, कारण त्याला माहिती होतं किती वेळ राहणार आहे, थोड्या वेळाने हा संपणार आहे आणि मग आपल्याला आपलं भक्ष्य मिळणार आहे. तो गिधाड त्या बाळाकडे पाहत होतं आणि बाळ टाहू पडून रडत होतं. हे पाहिल्याबरोबर या फोटोग्राफर डायरेक्ट हा सुंदर फोटो आहे निश्चय, तर लगेच कॅमेराने याचा फोटो आणि फोटो काढून ताबडतोब केला, फोटो सादर केला आणि त्या फोटोला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बक्षीस मिळाला. लोकांनी त्याच्या घरी जाऊन निरा मार्गाने अभिनंदन करायला सुरुवात केली. थोड्या दिवसांनी असेच एक सज्जन त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याचं अभिनंदन केलं. तुझा पहिला क्रमांक मिळाला, तुझा अभिनंदन. पण मला एक प्रश्न पडला, तू ते फोटो तर काढला पण पुढे त्या बाळाचं काय झालं विचार. अरे बाबा, ते बघायला मला कुठे वेळ होता, हा फोटो लवकरात लवकर मला तिथे सबमिट करायचा होता, द्यायचा होता, वेळ संपत आली होती आणि त्यामुळे मी काही त्या फाईलने मी काही फाईल मी घेऊन ठेवतो. ते दुसरा प्रश्न विचारला, ते किती गिधाडं होती? म्हणजे एकच होतं. ती म्हणणे नाही 2 होती. 2 कुठली म्हणणे? एकच होतं. नाही 2 होती. कमाल आहे. म्हणजे मी तिथं होतो, प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, तुम्ही वर्तमानपत्र वाचले पाहिलंय आणि पुन्हा मला म्हणतात ते 2 होती. हो 2 होती. दुसरं कुठं होतं? तो म्हणला कॅमेऱ्याच्या पाठीमागं होतं. कॅमेऱ्याच्या पाठीमागं. आणि म्हणला तू जर मनुष्य असता, तुझ्या त्या मानवी समाज संवेदना जागृत असल्या तर फोटो काढल्याबरोबर त्या बाळाला दवाखान्यात दिलं असतं, त्याच्यावर जीव असत असता. परंतु तुझ्या मात्र फक्त स्वार्थ होता, मला पुरस्कार मिळवायचा आहे आणि त्यामुळे त्या बाळाचं जीवन सफल अशा प्रकारे. आणि त्या फोटोला जातं म्हणलं होतं की 3ऱ्या दिवशी त्या फोटोग्राफरने आत्महत्या केली. हे काय? संवेदना नसली म्हणून स्वार्थ जेवढा अधिक तेवढा संवेदना कमी, संवेदना जेवढी अधिक तेवढा स्वार्थ कमी. आणि त्यामुळे संवेदना ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आवश्यक आहे, प्रत्येकात अस्तित्व जागृत करावी लागते. प्रत्येक आई वडिलांचं आपल्या कुटुंबातल्या मुलांच्या संवेदना जागृत करणं हे आद्य कर्तव्य आहे. समाजाच्या भल्यासाठी, देशाच्या भल्यासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या भल्यासाठी, त्याच्या भल्यासाठी सुद्धा हवे. आणि त्यामुळे संवेदना झाल्याशिवाय होते. जन्मतः आम्ही म्हणलं सगळ्यांच्यात संवेदना असते, काहींच्यात कुठल्या तरी प्रसंगातून का होईना जागृत होते. आणि जर संवेदना जागृत झाली तर माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र फरक पडतो. वेदना आणि संवेदना दोन्हीमध्ये अंतर आहे. मला काही झालं, पोटात दुखायला, डोकं दुखायलं, ताप आला, फ्रॅक्चर झालं, काय झालं, ते होतं त्रास, त्याला वेदना म्हणतात. पण दुसऱ्याचं दुःख बघून, दुसऱ्याची पीडा बघून माझ्या मनाच्या गाठा निर्माण होतात, त्याला संवेदना म्हणतात. वेदना सगळ्यांना असतातच, त्यात स्वाभाविक टक्क्याने. पण दुसऱ्याचं दुःख बघून जेव्हा जागृतीत संवेदना, तीच संवेदना माणसाला जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करते, प्रेरणा देते. पुष्कळ उदाहरणे. या देशामध्ये जेवढी सेवा प्रकल्प चालवणारे लोक आहेत पुढे, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचार हे तुम्ही कसं सुरू केलं, तर प्रत्येकाच्या पाठीमागे कुठली तरी कथा आहे. आणि ती हीच आहे, अशा कुठल्या घटनेमुळे माझ्या माते संवेदना जागृत झाली. तमिळनाडूमध्ये मदुराई नावाचं शहर आहे, तर नाही मीनाक्षी मंदिर असेल तर त्या ठिकाणी, त्या ठिकाणची गोष्ट आहे, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथे एक तरुण होता.
त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली. त्याची इच्छा काय होती, तर ह्यातला मी तज्ञ होईल, मोठा होईल आणि पश्चिमेतल्या कुठल्या तरी देशात जाऊन तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मास्टर शेफ, तो संजीव कपूर आहे ना, ते बघून लोकांना वाटतं आपण मास्टर शेफ म्हणून मी काम करेन. आणि त्यासाठी त्यांनी डिग्री मिळवली, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आणखी तयारी केली आणि त्याच्या नशिबाने त्याच्या इच्छेप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये, स्वित्झर्लंडचं नातं देशाचं फार जवळचं नातं आहे आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे त्या स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी त्याला एक पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. पहिल्यांदा शेफ म्हणून मिळाली, पण त्यांनी आपल्या परिश्रमाने कर्तृत्वाने मास्टर शेफ म्हणून आनंद झाला. त्याची इच्छा होती पंचतारांकित हॉटेलमध्ये मास्टर शेफ म्हणून काम करेल, लक्षावधी रुपये प्राप्त करेल, ही त्याची जीवनाची महत्वाकांक्षा होती. त्यानंतर सुमारे वर्ष गेलं आणि वर्षानंतर एकदा केव्हा तरी घरी जावं, आपल्या आई वडिलांना, कुटुंबियांना, मित्रांना भेटावं या उद्देशाने 15 दिवस सुट्टी घेऊन तो आला. आणि असे जे विदेशात येतात ते जे काही करतात तेच त्यांनी केलं. नातेवाईकांना सगळ्यांना भेटणं, मित्र परिवाराला भेटणं, आपली सगळी कामं करणं. बघता बघता 15 दिवस समाप्त झाले आणि 15 दिवस झाल्यानंतर जायची वेळ आली. मग काय, मदुराईतनं चेन्नईला जाणं, चेन्नईहून दिल्लीला जाणं आणि दिल्लीहून तिकडे जाणं. आणि त्यासाठी टॅक्सीमध्ये बसतात आणि टॅक्सीमध्ये बसून त्या चेन्नई विमानतळावर निघाला. तेवढ्यामध्ये वाटेत चौक होता, त्या चौकामध्ये लाल सिग्नल म्हणजे टॅक्सी थांबली. मागे बसला होता, ड्रायव्हर पुढे बसला होता. त्याला काही कामच नव्हतं, काही कामच नव्हतं. आजकाल मोबाईल किंवा बऱ्याच जणांना कामं असतात, खूप काम, पण त्याला काम नव्हतं आणि त्यामुळे तो इकडे तिकडे बघत होता. सर त्या लक्ष उजवीकडे गेले आणि उजवीकडे दृश्य बघून काय होतं, एक मतिमंद मोठा माणूस असा मनुष्य कमरेवर बसतोय, बाकी सगळे अंगावर एकही वस्तू नाही, शरीर घाण झाले, दाढी वाढले, केस वाढलेले अशा माणसाने शौच केले आणि तो आपला शव स्वतः खातो. हे आपली कळत आली, काय माणूस आहे, ह्याला कळत नाही का, ह्याला कोणी समजावून सांगत नाही का, ह्याला अन्न मिळते की नाही पाहतो, खायला मिळते की नाही पाहतो, असा कसा खातोय, असा विचार येईपर्यंत तो सिग्नल हिरवा झाला आणि ड्रायव्हरने गाडी पुढे. तसं कोणाला पुढं गेल्यावर मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी बंद उभी कर. तिने बंद उभी केली, हा उतरला आणि उत्तम मागे आला. आपल्याकडे त्या ठिकाणी गाडी उभी असतात तिथेही गाडी उभी होते, इडली वडा सांबर वगैरे होतं. तिने 7-8 इडल्या, 8-10 वडे सांबर पत्रावळीमध्ये घेतलं आणि त्यांनी मुली ठेवले. तिने ज्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिलं आणि भराभरा खायला लागला. भूक लागली होती, खायला मिळत नव्हती आणि खाता खाता रडायला आणि म्हणला मी पहिल्यांदा तशा प्रकारचा अन्न खातोय. हिंदी ऐकलं पण त्याला जायचं होतं म्हणून पटकन निघाला. पण या ठिकाणापासून त्या टॅक्सीच्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत त्याच्या मान विचारायला किती लोक असतील, कोण त्यांना मदत करत असेल, कोण त्यांची काळजी घेत असेल, कोण करत असेल असा विचार केला. टॅक्सीपर्यंत जाईपर्यंत निर्णय केला मी करेन. टॅक्सीत बसला आणि ड्रायव्हर सांगितलं गाडी परत वळव, आपल्या घरी जायचं. आणि घरी जाऊन त्यांनी ऑनलाईन त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या सकाळपासून आपल्या घरामध्ये तिकडे भात आणि सांबर जेवण आपलं समोर असं तयार करायचं, डबे भरायचे, पत्रावळी घ्यायच्या आणि अशी ज्या ठिकाणी पडलेले भिकारी आहे, बेवारशी आहे, मतिमंद आहे, विकलांग आहे अशा लोकांना जाऊन खायला सुरुवात केली. मी 3-3.5 वर्षांची ती कथा ऐकली होती. तोपर्यंत त्यांनी जवळजवळ 1.5-2 लाख लोकांना जेवण दिलं होतं. त्यांनी सगळं पाहिलं. त्याला पाहून मात्र तो पाहत होता की दाढी वाढली, केस वाढले, अनुभव करत नाही, मग कशी चांगले राहणार, त्यांची दाढी व्हायला पाहिजे, यांची केस कापले गेले पाहिजे. तर म्हणून त्यांनी काय केलं, मदुराई शहरातल्या जेवढे सलून होते केस करता आले त्यात जाऊन सगळ्यांना विचारलं की तुम्ही त्यांची दाढी करा आणि केस कापा, त्यांचे जे काही पैसे आहेत ते सगळे मी तुम्हाला देईन, थोडे जास्त पण देईन, पण एक पण केस करतात का तयार नाही झाला. त्यांनी सरळ सांगितलं बाबा आमची हाताळ आम्ही जर त्यांच्याकरता वापरले तर आमच्याकडे कोणी गिराईक येणार नाही. त्याचं सरळ जाते. मग हे सगळं पाहिलं त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतः आपल्या 6 महिन्यात हेअर ड्रेसरचा कोर्स केला आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी आता तो प्रत्येक गाडी करतो, केस कापतो, वेळ प्रसंगी अंघोळ घालतो, कपडे घालतो. त्याच्या जीवनाचं हे तेच उद्दिष्ट होऊन गेलं, ज्याची जीवनाची महत्वाकांक्षा काय होती, पश्चिम देशामध्ये जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये मास्टर शेफ म्हणून नोकरी करून लक्षावधी कोट्यावधी रुपये कमवेल ही होती. पण दुसऱ्या चतुर्थी पिढ्या बंद पाडल्यावर जी संवेदना जागृत झाली त्या संवेदनेने त्याच्या मनातलं आपल्या जीवनाचं लक्ष बदलून टाकलं आणि
आता किमान 15-20 मिनिट त्यांनी मी मध्ये 2 तास विकून पण आलो आणि आश्चर्य वाटलं तो ते काम करतो. सुदैवाने करणारे लोक पण तिथे पुष्कळ मिळाले आणि त्यांनी अशा प्रकारचे काम सुरू केले. अशी पुष्कळ उदाहरणे आहेत. पण उदाहरण सांगायचं तर त्यालाच 1 तास लागेल, म्हणून प्रत्येकाचा एक नमुना आपल्याला फक्त उदाहरण म्हणून अशा सांगण्याचा प्रयत्न आताच्या या करण्यात या ठिकाणी करणार आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्याग आणि सेवा भारतातले सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. या देशामध्ये सेवा करण्याची संख्या प्रचंड मोठी आहे. मी सर्व ठिकाणच्या भाषणात सांगतो, या देशामध्ये चोरी करणारे, दरोडे घालणारे, भ्रष्टाचार करणारे, बलात्कार करणाऱ्यांपेक्षा सेवा करणाऱ्या संख्या जास्त आहे. फक्त त्या सगळ्यांना प्रसिद्धी मिळते, यांना मिळत नाही. का मिळत नाही? एका ज्येष्ठ पत्रकाराने मला सांगितलं ते म्हणजे सेवेला आमच्या एका क्षेत्रामध्ये न्यूज व्हॅल्यू नाही. न्यूज व्हॅल्यू नाही. कोणी चोरी केली ताबडतोब बातमी येते, कोणी भ्रष्टाचार केला ताबडतोब कितीतरी दिवस येते, फोटोचे फोटो येत राहतात. बलात्कार केले त्यांचे पण फोटो येत राहतात, बातम्या येत राहतात. हे म्हणजे परंतु जन्मभर जे सेवा करतायत, आपल्या जीवनातल्या सुखाचा वाटा दुसऱ्याला देत आहेत आणि कष्टाचा वाटा आपल्याकडे घेत आहेत, त्यांचे फोटो नाही. परंतु मी म्हणतो तसं प्रत्यक्ष मी जो अंदाज घेतलाय संपूर्ण देशात त्याच्यावरून सांगतो, सेवा करणाऱ्या संख्या खूप आहे. अर्थात गरजेपेक्षा कमी आहे. एकूण भारताची असणारी गरज खूप मोठी आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. आता सेवा शब्द सर्व ठिकाणी वापरतात. सेवा शब्द सर्व ठिकाणी वापरतात. आपल्या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. इंग्लिश भाषेला शब्द संपत्ती कमी आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शब्द संपत्ती मराठीत आहे, अन्य प्रादेशिक भाषेत आहे, संस्कृतमध्ये सर्वाधिक जास्त आहे. त्यांच्याकडे कमी असल्यावर त्यांनी काय केले, एकेका शब्द कामाला विषयाला 2-2 शब्द दिले. आता लेट शब्द तो 2 कामाकरता वापरतात. उशिरा आला तरी लेट, मेला तरी लेट. त्यांच्या उशिरा येणारे मेलासारखेच असतील असं कधी माणूस मला माहित नाही, पण नाही असं पुष्कळ ठिकाणी आपण बघतो. तसं त्यांनी सुद्धा असंच केलं. सेवेला सुद्धा सर्व्हिस म्हणलं, नोकरीला सुद्धा सर्व्हिस म्हणलं. आणि आपण कितीतरी लोक आपण सुद्धा सांगत सांगता काय करता तुम्ही, मी सेवानिवृत्त आहे म्हणतात. सेवानिवृत्त काय करू, नोकरी करवतो. आता पगार घेऊन काम करणं म्हणजे प्रामाणिकपणे केलं सारख्या शंका नाही, पण ते पगार घेऊन काम करणं ती सेवा कशी होऊ शकते? नोकरी होऊ शकते, काम होऊ शकतं, पण सेवा कशी होऊ शकते? आणि त्यामुळे नंतर सांगतो मी सेवानिवृत्त झालो. जो खरंच सेवा करतो तो निवृत्त होत नाही, एकदाच निवृत्त होते. परमेश्वराने बोललं की म्हणजे इतकी सेवा करून तिथे सेवा करायला लागतो. सेवा निवृत्त होते. व्यापारी असतात, पुष्कळ ठिकाणी आपण बघतो. ते काय म्हणतात, ग्राहक हीच आमची देवता आहे, ग्राहकाची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. आता वस्तू देणं, पैसे घेणं हा ते करतात, त्यात चूक काही नाही, व्यापारच आहे, पण त्याला सेवा म्हणणे नाही. सेवा शब्द सर्वात खराब कुठे केला असेल तर राजकारण आपण बघतो. निवडणूक आल्या की लोक उमेदवार उभे राहतात, आपल्या घरी येतात आणि सांगतात 5 वर्ष मला आपली सेवा करण्याचा संधी द्या. आणि 5 वर्षांच्या संपत्ती घोषित होते तेव्हा कळतं 5 वर्षांनी किती सेवा केली. आजकाल प्रत्येकाची संपत्ती घोषित करावी लागते, कोणी नाव घेत नाही, कारण सगळे सारखेच आहे. आणि त्यामुळे ते तर अशा प्रकारे सेवेचा वापर केला. वास्तविक आपल्या देशामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये सेवेला अत्यंत पवित्र आहे. सेवा हा पवित्र शब्दच आहे, त्यात कुठली अपवित्रता येईल. जसं गंगाजलात गंगाजल पवित्र आहे तर सेवा शब्द पवित्र आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे आपल्याकडे म्हटलंय निस्वार्थ भावनेने, निरपेक्ष भावनेने, काही त्यापेक्षा नाही. जसे त्यांचं आता उदाहरण आहे, निस्वार्थ भावने, निरपेक्ष भावने. कोणी पाठीवरून हात करावा, कौतुक करावं अशी पण अपेक्षा नाही. कर्तव्य भावनेने, हे मी करतो, हे माझं कर्तव्य आहे, उपकार करत नाही कोणाला. सेवा भावनेने आणि पूजा भावनेने, हे मी परमेश्वराची पूजा करते. निरपेक्ष निस्वार्थ भावनेने, निरपेक्ष भावने, कर्तव्य भावनेने, सेवा भावनेने, पूजा भावने. जे अभावग्रस्त, वंचित, पीडित असे आहेत आपले बांधव, अशा मंडळाला सहाय्य करून त्यांना आपल्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करणं त्याला सेवा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सेवा हा अशा प्रकारचा पवित्र शब्द आहे. भले अनेक कारणामुळे काही थोडासा खराई झाला असं तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये हाच अर्थ आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये हाच अर्थ आहे. आणि त्यामुळे या अर्थाने आपण सगळी सेवा करतो. पण सेवा का करतात तर ते जे बघायला सांगितलं, संत तुकारामांचं प्रसिद्ध वचन आहे, मूर्ती हे जन देखवे ना डोळा म्हणून तसे कळवळा.
हे दुसऱ्याचं दुःख पीडा पाहिल्यानंतर राहत नाही म्हणून आम्ही सेवा करतो. तर आपल्या देशामध्ये अशाच प्रकारच्या भावनेने ही सेवा करतात आणि त्यांची सेवा करावी असा आग्रह करण्यामध्ये आहे. असणं हा एक अभिमानाची गोष्ट नाही आहे, अभिमानाची गोष्ट नाही, पण दुर्दैवाने आहे. 2014 साली नवीन सरकार मागे NDA सरकार, त्यानंतर 15 साली 2011 साली भारताची जनगणना झाली सगळी. तर त्या जनगणनेच्या आधारावर 2015 साली त्यावेळेचे असणारे अर्थमंत्री अरुण जेटली, ज्यांनी आज आपल्यात नाही आहे, त्यांनी एक आर्थिक सर्वेक्षण केलं आणि आर्थिक सर्वेक्षण करून त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला. सगळ्या वृत्तपत्रात आलेला आहे, तो सगळ्या वृत्तपत्रात आलेला आहे. मी त्या उत्तर प्रदेश प्रवास केलो, तो जागरण म्हणून एक दैनिक मिळतो, त्या जागरणमध्ये सुद्धा आलं. पण त्या जागरणच्या संपादकांनी त्या सगळ्या असणाऱ्या सर्वेक्षणाच्या वरती एक बातमीला शीर्षक देतात ना, ते संपादकांचे कौशल्य असतं. त्यात त्यांनी म्हणलं होतं, त्यांचं वाक्य काय आहे, आज अपने देश में 25 करोड लोग रोज रात को भूखा सोते हैं. आजही आपल्या देशामध्ये 25-30 कोटी लोक रात्री उपाशी झोपतात, 2 वेळा जेवण पण मिळत नाही, सामान्य गरजा पण पूर्ण होत नाही. असा वर्गामध्ये आजही आहे. आता मोदी वगैरे म्हणतात की 25 कोटी लोकांना पण दारिद्र्याच्या वरती आणले, ते पुढच्या सर्वेक्षणात लक्षात घ्यायचे. परंतु आज आपल्या वर्गात आपल्याला पाहिजे, आपण आपल्या वर्तुळावर विश्वास करणार नाही वाक्यावरती, पण या वर्तुळाच्या पलीकडे जाऊन जर त्या वर्तुळात दिलं तर आपण पाहायला. हे जे संघाच्या योजनेत सेवा करायला जातात त्यांच्या दर 5 वर्षांनी प्रांत स्तरावरती एक संमेलन होतं, त्या सेवा संघ म्हणतात. तर एक 7-8 वर्षापूर्वी बंगलोरला असं कर्नाटक प्रांतात सेवा संघ होता. त्याच्या उद्घाटनाला इस्कॉन हरे कृष्ण आपण सगळ्यांना माहिती आहे, ते इस्कॉनचे प्रमुख संन्यासी जे तिथं सगळे कारभार होते त्यांना बोललो होतो. त्यांचं भाषण झालं आणि भाषण करताना त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. इस्कॉनची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य काय, सरकारी जी विद्यालय शाळा आहे जिथे गरीब परिवारातले मुलं जातात, आर्थिकदृष्ट्या मागासल्या वर्गातलेच मुलं जातात, मध्यमवर्ग त्यात जात नाही, तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलं पण त्या शाळेत जात नाही. तरी अशा असणाऱ्या गरीब मुलांना दुपार जेवण ते देतात. ते पण आमची अशी पद्धत आहे आणि त्यांची एक व्यवस्था आहे, त्यांची सगळी रचना केली असते, त्यांची माणसं जातात, त्यांना शाळेमध्ये जातात, जेवण देतात. एकदा त्यांनी म्हणलं माझ्या विचाराला आपणही जाऊ आणि बघू तरी मुलं कसे करतात. आणि ते गेले तर मग त्यांच्या हस्तेच भोजन द्यायला सुरुवात केली. मुलं ताटे घेऊन आले होते आणि त्यामुळे तिथे भात सांबर भाजी असं ते होते ते वाढत होते. ते मुलं घ्यायची, अतिशय खुश व्हायची आणि जाऊन आपला ग्रुप करून जेवायला बसलो. एक मुलाने घेतलं आणि तिथून उभा राहिला ठेवला, तो काय लगेच घेतला नाही. सगळ्यांचं वाटप झाल्यानंतर तो ह्यांच्याकडे आला आणि म्हणला, सर तुम्ही आमच्या मुख्याध्यापकांना भेटून असं म्हणा की रविवारी पण शाळा चालू ठेवा, रविवारी पण शाळा ठेवा. ते बघायला लागले, आठवड्यातून रविवारी 3दा असं आपण कानात पडलेलं आहे. 3दा रविवारची तर मुलं वाट बघत असतात आणि हा तर भारी मुलगा दिसतोय, हा तर आकाश दिसतोय, फार हुशार दिसतोय. आणि ते विचारलं, अरे बाबा रविवार सुद्धा? तो म्हणला, रविवारी शाळा नसते, तुम्ही येत नाही तेव्हा मला जेवायला मिळत नाही, मी रविवारी उपास येतो. हे सांगताना ते रडले, ते संन्यासी रडले, त्या डोळ्यात धरायला कंठ आवरत झाला. आणि ते म्हणजे ऐकल्याबरोबर मला इतकी वेदना झाली, त्या क्षणी मी निर्णय केला की पुढच्या रविवारपासून आता त्यांच्या वस्तीत जाऊन जेवण द्यायचं. मुलं काही शाळेत येणार नाही, पण वस्तीत जाऊन जेवण. आणि त्यामुळे आम्ही रविवारी वस्तीत जाऊन जेवण द्यायला सुरुवात केली. पण आहे ना, हे आहे ना, रविवारी शाळा नसल्यामुळे मला जेवण मिळत नाही असं म्हणणारा मुलगा या देशात आहे. आणि तो सांगतो तो काही स्वार्थी नाही आहे, पुन्हा मिळा म्हणून नाही. बंगलोरमध्ये मी गेलो होतो, आपली तिथे मोठी संस्था आहे, प्रोत्साहन परिषद म्हणून सेवा करणारी संस्था आहे, त्यांची मोठी बिल्डिंग आहे. त्या रस्त्यावर बाहेर जाण्याशी उभा होतो, तर समोर रस्ता जो होता रस्त्याला एक मार्ग होता, रस्ता नाव दिलं होतं अप्पाराव मार्ग. अप्पाराव मार्ग मी कधी अप्पाराव नाव कुठलं ऐकलं होतं. तिथल्या कारणाने विचारलं हे अप्पाराव कोण आहे. मग त्यांनी सांगितलं हे सरकारी जी शाळा ती बंगलोरमध्ये, महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये अशा शाळा चालवण्याचं काम नगरपालिका महानगरपालिका करतात, पण बाकी राज्यामध्ये राज्य सरकार करतात. आणि तर ते त्या अशी सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. नाव रस्त्याला काय दिलं त्यांचं काय विशेष. मग ते सांगितलं ते एका वर्गाचे बरेच वर्ग होते. एके दिवशी रोज दुपारी सुट्टी व्हायची, मुलं आपला डबा खायची आणि त्यामुळे एकदा त्यांच्या विचाराला असे जेवत होते तेवढ्यामध्ये एखादा मुलं काय खातात ते तरी बघू. आणि मी उठलो आणि अशी 3-4 मुलं बसली होती. अरे वा, त्या जेवण जोरदार चाललंय
काय दिले आईने, बघू दाखव मला काय दिले दाखव. ते मुलाने डबा द्या, ते डबा असा बघितला, असा जवळ नेला बरोबर एकदम दुर्गंधी आली. ते आज नाचलेलं अन्न नसलं, अरे हे तर खराब आहे, नाचलेलं आहे असं ते म्हणले. त्या चौघे मुलांनी त्यांच्याकडे बघितलं आणि ते म्हणले, गुरुजी आम्ही रोज हे चाललं खातो, आम्ही रोज हे चाललं. मग ते विचारलं, कसं तुमची आई काय करते? योगायोगात चौघांच्याही आया तिथल्या एका मंगल कार्यालयामध्ये सफाई काम करायचं, घरची साफ करणं, भांडी घालणं, झाडू लावणं, हे सगळं काम करायचं. मग आपल्याला माहिती लग्न संपलं की पुष्कळ अन्न, असं अन्न त्यांना मिळायचं. अशा अन्न ऍक्टिव्हिटी करायची, घरात आणून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना या मुलांनी 24 तासामध्ये त्यांना नासून द्यायचं. आणि ते ऐकलं फार दुःख झालं, ते काही बोलले नाही. पण बघा संध्याकाळी शाळेत घरी गेल्यावर आपल्या पत्नीला म्हणाले, माझ्या वर्गामध्ये 30-35 मुलं आहेत पण 25-30 असतात, उद्यापासून तू मला रोज 25 मुलांसाठी भात आणि सांबार करून देशील का? म्हणून त्यांना तांदूळ आणलं द्यायचे. म्हणजे हो जरूर. दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नीने पाठवून दिलं. मधली सुट्टी झाल्याबरोबर त्यांनी एकदम मुलांना सांगितलं, थांबा तुम्ही जाऊ नका, आज तुम्ही तुमच्या डबा खाऊ नका, आज मी तुम्हाला गरम गरम जेवण देणार आहे. आणि त्यांनी अशा प्रकारे पत्रावळ्याला सोडलं, मुलांना बसवलं. हे सगळं दृश्य बाकी शिक्षकांनी पाहिलं. ते विचारलं काय आहे? ती सगळ्यात असायची. म्हणले आमची पण 3 मुलं आहेत, आमच्या वर्गात पण 3 मुलं आहेत. हळूहळू त्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी म्हणून त्या मुलासाठी जेवण सुरू केलं. असं म्हणतात की आज जे सर्व विद्यालयामध्ये मध्यान्ह भोजन मिळतं, मिड डे मील मिळतं, मील मिळतं, त्याची जननी ती आहे. अशा देशामध्ये असा अभावग्रस्त वर्ग आहे. शिक्षणाच्या बाबतीत आहे, आरोग्याच्या बाबतीत आहे, रोजगाराच्या बाबतीत आहे, संस्काराच्या बाबतीत आहे, कितीतरी बाबतीमध्ये अशा प्रकारचा अभावग्रस्त वर्ग आहे. अशा वर्गाची जोपर्यंत पुढे आणत नाही तोपर्यंत आपण पण सुखी होणार नाही. त्यांचं सुख सोडून द्या, आपण पण सुखी होणार नाही, आपण पण सुरक्षित राहणार नाही. आणि त्यामुळे अशा वर्गाला वरती आणणे ही आपल्या सगळ्यांची त्यांनी, जसं आपण आपल्या माणसाचं बघतो. समजा मी आता आपल्या समोर उभा आहे, सर्व सुदैवाने आज तरी माझ्या शरीराचे सगळे अंग सक्षम आहे. पण उद्या काही कारणामुळे माझा डावा हात करायला झाला, दुर्बल झाला आणि मग झालं तुम्ही सगळे बघितले, कोणी मला म्हणेल तू दिव्यांग आहे, तू विकलांग आहे. मी किती म्हणणार नाही माझा उजवा चांगला आहे, दोन्ही हात चांगले, म्हणजे सगळं चांगला आहे म्हणतात, नाही तू विकलांग आहे. शरीराचा एक अंग दुर्बल झाला तर सगळ्या शरीराला दिव्यांग म्हणतात. समाजाचा 25 कोटी समाज दुर्बळ असेल तर बाकीच्यांना सक्षम म्हणून घेण्याचा अधिकार काय? आणि त्यामुळे त्या दृष्टीने आपण सगळ्यांना विचार केला पाहिजे असं मला वाटतं. सेवेच्या 3 श्रेणी सांगतात. त्यातली एक श्रेणीचं ते प्रत्यक्ष पालन करतात. आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू चिंतनामध्ये सेवेच्या 3 श्रेणी सांगितल्या. तहानलेला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं, आजारी माणसाला औषध देणं, वस्त्रहीनांना वस्त्र देणं, शिक्षकांना शिक्षण देणं. हे जे ज्याची जी गरज आहे, त्याची जी आवश्यकता आहे तो करत नाही तर ते देणं ही सेवाच आहे. पण ही 3य श्रेणीची सेवा आहे. 3य श्रेणी सेवा. मग 2य श्रेणी सेवा कुठली? तर सेवा देता देता त्याला स्वावलंबी बनवणं. सांगितलं की असं करता करता स्वावलंबी बनवणं. आज तो सेवा देत असेल पण उद्या तो उद्यापासून येणार नाही. असं स्वावलंबी बनवणं ही 2य श्रेणी सेवा आहे. आणि प्रथम श्रेणी सेवा कोणती? तर आज सेवा घेणारा मनुष्य उद्या सेवा करणारा बनेल असा प्रयत्न करणं ही प्रथम श्रेणीची सेवा आहे. निराकरणीकरांची एक प्रसिद्ध कविता आपण ऐकली, पुष्कळात म्हणलेलं आहे, घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे काय? आता माझा हात असा असेल पण उद्या माझा हात असा होईल. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान उत्पन्न करू. स्वावलंबी, स्वाभिमानी, परिश्रमी समाज हा देशाला उपयोग होतो. परावलंबी, स्वाभिमान शून्य अशा प्रकारचा समाज हा देशात आणखी नुकसान करतो. आणि त्यामुळे सेवा कार्य करणाऱ्या सगळ्यांच्या वतीने अशा प्रकारचा प्रयत्न होतो की स्वावलंबी. आणि त्यामुळे त्या सेवेचा अर्थ आहे शेवटी आपल्या सगळ्यांना शेवटची 3 विनंत्या करून जी माझं संबोधतो, जे मी माझ्या सगळ्या भाषणात करतो. आपल्याकडून आम्ही काय करू शकतो? आपण काय करू शकतो? पुष्कळ करू शकता. मी 3 गोष्टी सुचवतो. पहिलं म्हणजे दरवर्षी आपल्या वार्षिक मिळकतीतून एक विशिष्ट टक्के रक्कम आपण सेवा करायला पाहिजे. किती टक्के द्यायची हा ज्याचा इच्छेचा आणि क्षमतेचा मुद्दा आहे. पण दरवर्षी माझी एवढी मिळकत आहे तिची इतके टक्के रक्कम मी सेवा करायला द्यायची. कोणत्या सेवा करायला द्यायची?
हे सांगण्यासाठी आपल्याला संघाची सेवा प्रमुख वगैरे कार्यकर्ते इथे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, सांगू शकतात, पण सेवा करायला द्यायला नाही. दुसरं, जसं आपण बरेच जण दरवर्षी तीर्थयात्रा करतात, दरवर्षी तिरुपतीचे बालाजीला जाणारे लोक आहेत, दरवर्षी रामेश्वर काशीला जाणारे लोक आहेत, दरवर्षी 12 ज्योतिर्लिंग करणारे 4 दरवर्षी करणारे लोक आहेत. ते करू नये असं चुक्याच नाही, पण माझं स्वतःच एक मत आहे, लक्षात ठेवा, आपण तिरुपतीला जातो, बालाजी दर्शन घेतो, पण तिरुपतीचा बालाजी नाही, तिथे राहत नाही. तिथली मूर्ती आहे तिरुपतीचा बालाजी, इथे सेवा चाललेली त्या ठिकाणी. पंढरपूरचा पांडुरंग तिथे मूर्ती ठेवलेली आहे, इथे सेवा चाललेली आहे, तिथं राहतो. वैष्णोदेवी त्या डोंगरातली मूर्ती आहे, पण तिथे सेवा चालली तिथे राहतो. नसे रामणी वा नसे मंदिरी, जिथे रामती हात तेथे हरी, असं कधी महाराजांचं गीत आहे सिनेमात नाही का. तिथे जिथे सेवा करते त्या ठिकाणी. म्हणून काय केलं पाहिजे, योजना करून दरवर्षी आपण सर्वांनी काही ना काही सेवा करेल, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिजे पाहिजे. प्रारंभ यांच्या ठिकाणी जाऊन करा, हे सगळ्यात सोपं जवळच्या. पण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आपली संवेदना जागी होत नाही. क्रीडा काय असते, वस्तू काय, अशा प्रकारे दरवर्षी पुण्यामध्ये चिकार सेवा करत आहेत, महाराष्ट्रात पुष्कळ सेवा करत आहेत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि द्वारिकेपासून अरुणाचल पर्यंत सर्वत्र सेवा करत आलेली. संघाच्या 1.5 लाख सेवा कार्य करतात, पण संघाच्या बाहेर तिच्यापेक्षा कित्येक कोटी सेवा कार्य करणारे लोक आणि सेवा कार्य. पण दरवर्षी आम्ही सेवा यात्रा काढू, सेवा पर्यटन करू आणि सेवा कार्य करू. आणि तिसरा करायची म्हणजे स्वतःला कुठल्या सेवा करायची जोडून घ्या. एखाद्या सेवा संस्थेत काम करा किंवा स्वतः करू शकता. सातारा आपले कार्यक्रम राहतात, मी त्यांच्या घरी गेलो होतो, ते उद्योजक आहेत, तर त्यांचे ते सांगितलं, त्यांच्या पत्नी MSc झाले, त्यांच्या घरी कोणतरी नाही ते कामाला. 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. 2 मुलं एकदम परीक्षेत नापास झाली. परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांना स्वाभाविक एक मनामध्ये न्यूनगंड आला आणि त्यांच्या शिक्षकाने अत्यंत हिडकच भावनेमध्ये त्यांना काही सांगितलं, तुमची लायकी नाही, तुमची अवकाश नाही, तुम्ही यासाठी जन्म नाही, तुमचा तास त्यासाठी जन्म आहे, अशा प्रकार. त्या दोघांना सांगून टाकला की आम्ही आता काही पुढच्या वर्षी शाळेत जाणार नाही. आई म्हणजे का नाही, आम्ही जाणार नाही. आई समजून सांगायचा प्रयत्न केला, वडिलांना समजून सांगायचा प्रयत्न केला, मुलांना नाही. मग ही जी आहे तिने आपल्या माणसाने सांगितलं, काय तू रडत सांगितलं, ते शाळेत जायला तयार नाही. त्यामुळे वडिलांना सांग, त्यांना सांगितलं, पण ते सांगू शकतात कसे, ते दडकून बसले असतात, ते काय सांगणार, मग कोण सांगणार. त्यामुळे असं का त्यांना उद्यापासून माझ्याकडे घेऊन नये. आणि त्या मुलींनी त्यांची ट्युशन घ्यायला सुरुवात केली. आता दोन्ही मुलं 10वी पासून 12वीच्या परीक्षेला यंदा बसतायत, अशा परिस्थिती आहे. आता हे आपल्या घरात त्यांनी केलं. असे आपले छोटी छोटी सेवा करणे खूप आहे. तिथे सेवा काही आकाशात कार्य राहतात. MBS मध्ये ऑफिसमध्ये पूर्वी त्या नोकरी करत होत्या, अकाउंटचे निवृत्त झाले. काय करतात, रोज 4 तास वनवासी कल्याण आश्रमाच्या ऑफिसमध्ये जातात, करायला जातात आणि अकाउंटचं काम बघतात. ऑफिसमध्ये अकाउंटचं बघते, इथे ऑफिसचं काम बघतात. प्रत्येकाला स्वतःही करता येण्यासारखं आहे, कुटुंबावर करता येईल, नांदेड सिटीतले असणारा समूह करून करता येईल, पण प्रत्येकाला लक्षात ठेवा, सुखाच्या शोधासाठी सर्वजण फिरतात, पण सुखप्राप्ती सेवेतूनच मिळते, पैशातून मिळत नाही. जेवढा पैसा अधिक तेवढं दुःख अधिक. आता माझ्यापेक्षा आपण अनुभव आहे, मी तर काही पैसे कमावत नाही, दय आपल्याला. आणि त्यामुळे सेवेमध्ये सुख आहे. आणि त्यामुळे कितीतरी कोणकोणती सेवा कार्य करू शकतो याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे पुण्यात सुदैवाने एक संस्था केली, समर्थ भारत. मंजुषा आत्रे जोशी आलेत का? ठीक, समर्थ भारत पुणे संस्था आहे. ती संस्था हेच काम करते, त्यांची अशी सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांना एकत्र करते, त्यांना त्यांची रुची वगैरे बघते, माहिती घेते आणि कोणत्या ना कोणती सेवा करायला लागते. तास 2 तास 3 तास 4 तास आपण अशा संस्थेने जाऊन सेवा कार्य करू शकतो. संपूर्ण समाजामध्ये सेवा करायचं जाळं म्हणून अशा असणाऱ्या पीडित वंचित अभावग्रस्त वर्गाला वरती आणणं, आपल्या बरोबर आणणं, त्याच्या आधारावरती देश मोठा होणार आहे, समाज सुखी होणार आहे. आणि त्यासाठी सर्वजणांनी सेवा कार्य करता बनावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. ती अपेक्षा आपण पूर्ण करावी अशी आग्रहाची, कळकळीची आणि नम्र विनंती करून माझं